थोडा एक दुसरा प्रश्न, हे जेव्हा आपण रॅली बघतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की हे आपण एक डिकोड करतोय तसंच बरेच लोक करतात आणि खूप सारा जो सॉलिसिटेड ॲडवाईस आपल्याला सांगता येईल की म्हणजे मी न विचारता जो मला सल्ला येत असतो तर तो बराच सल्ला येतो आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी एक हर्ड मेंटॅलिटी पण असते की काहीतरी ऐकलं आणि मी इन्व्हेस्ट केलं, त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट कदाचित तिथे हे होऊ शकतं, फसवेगिरी पण होऊ शकते. म्हणून एक म्युच्युअल फंडचा हा रूट पण राहतो. तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, या विषयावरती बोलताना ना आपल्याला कायम सेबी ॲज अ रेग्युलेटर एक उत्तम काम करते. आपल्याला कायम जाहिरातींच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सांगते की फसवेगिरी कशी होते आणि त्या फसवेगिरीला आळा घालण्याचा ॲज अ रेग्युलेटर म्हणून त्यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न होताना दिसतो. पण आता परिस्थिती कशी आहे की सोशल मीडिया एवढा एक्सप्लोड झाला आहे की तुम्ही सतत रील्स बघत असता आणि त्या रील्सचा डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्यावरती परिणाम हो. होत असतो. त्यातले किती रील्स हे चौकटीला धरून असतात आणि किती रील्स आपले कोणी येऊन काहीतरी बोलून जातं. तर इन्फॉर्मेशन खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, पण त्याच्यामधून करेक्ट इन्फॉर्मेशन किंवा बरोबर इन्फॉर्मेशन आपण शॉर्टलिस्ट कशी करायची आणि त्याच्यातून कसं शिकायचं, हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पुढचा चॅलेंज आहे. आणि म्हणून मी कायम सांगतो की तुम्ही गुंतवणूक करत असताना एखादं रील बघितलं, त्यांनी काहीतरी सांगितलं, खूप चांगलं काहीतरी वाटलं, जाऊन मार्केटमध्ये घेतलं, असं इम्पल्सिव्ह बाईंग करू नका. इन्फॉर्मेशन घ्या, थोडासा त्याला वेळ द्या, 24-48 तासाचा वेळ हो. द्या, एकदा शांतपणे त्याच्यावरती विचार करा. आणि मी कायम या माध्यमातून सांगतो की ज्यावेळी तुम्हाला गुंतवणूक करायची असते, समजा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे, तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घ्या. तर तुमचा जेन्युइन वेलविशर आहे. त्यामुळे कही सुनी बात असं करू नका तुमच्या गुंतवणुकीच्या प्रोसेसमध्ये. गुंतवणुकीचं फ्रेमवर्क तुमचं अगदी फर्म राहून देत की मी माझं काम उत्तम प्रकारे करीन, त्याच्यातून जोडून या धन हा जो आपण म्हणतो की उत्तम प्रकारे धन मी निर्माण करीन आणि ते गुंतवणूक करत असताना त्या त्या क्षेत्रातल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेईन. म्युच्युअल फंडमध्ये करत असाल तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेईन आणि मगच गुंतवणूक करीन आपल्या प्लॅनप्रमाणे. कारण जी काय सगळीच इन्फॉर्मेशन